अहो ही थाळी फक्त 200 रुपयाला आहे, म्हणून आमच्या गल्लीतल्या बचत गटाच्या बायका टेम्पो ठरवून जेवाय निघाल्यात ना. आपल्या कोल्हापुरातच की छत्रपती शिवाजी चौकात श्री गजानन फूड्स म्हणून इथं हॉटेल आहे बघा, बेसमेंटला. परफेक्ट 13 पायऱ्या उतरून खाली यायचं आणि गर्दी असली तर किरकोळ ऍडजस्ट बी करायचं. तर हॉटेल श्री गजानन फूडची ही आहे गावरान थाळी आणि ही फक्त 200 रुपयाला. आणि बघा की काय काय, कांदा, चटणी, खरडा, वडी, पिठलं, एक कुठली तर उसळ असणार आहे, भरलं वांग, गोड काय तर असणार आहे, गुळ शेंगा एक ऑप्शन भारी वाटला, आमटी, ताक, कढी, मसाले भात, पापड, एक बाजरीची भाकरी, एक ज्वारीची भाकरी, थालीपीठ. हा तू सुट्टीच नाही. अहो मी आर्ट्स घेऊ का कॉमर्स घेऊ यासाठी जेवढा कन्फ्युज नव्हतो तेवढा पहिला काय खाऊ यासाठी कन्फ्युज होतो. पण एकदा एखाद्या क्षेत्रात पाऊल ठेवला की परत सांगायला लागत नाही हे कर ते कर. मग फोकस जर एका गोष्टीवर असला तर लक्ष सगळीकडे असते, अगदी बारीक. कारण परीक्षेत कुठला प्रश्न येणार आहे हे आपल्याला माहित नसते हो. त्यामुळे आम्ही पुस्तकाच्या पुट्ट्यावर लिहिलेलं असते का नाही ते पण पाठ करून जातोय. आणि एखाद्या अवघड प्रश्नाचं उत्तर सरांनी सांगितल्यावर कसा आनंद होतोय तसाच गुळ शेंगा खाऊन होतोय. आता भात वरपायच्या आधी अजून काय काय इथे विषय आहे तो पण सांगतो. 100